मराठी समजत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा अधिकारच नाही. प्रताप सरनाईकांनी पुन्हा ठणकावलं. मीरा भाईंदरच्या 562 रिक्षा चालकांविरोधात नोटीस. तुम्हाला प्रवाशांशी मराठी तुम्हाला मराठी समजत नसेल किंवा बोलता येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इशारा दिला आहे. परंतु 1 मेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू होत असलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाला राज्य सरकारने एक प्रकारे 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याचं प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं आहे. आणि यावेळी त्यांनी सरकारी मीरा रोड भाईंदरमधील 562 रिक्षा चालकांविरोधात नोटीस काढणार असल्याची घोषणा केली. आणि ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत माझी बैठक झाली. मराठी भाषा आली पाहिजे ही आमची भूमिका आहे. व्यवसाय केला पाहिजे, पण मराठीचं काय? 2019ला जे परिपत्रक काढलं होतं, राज्यात मराठी बोलण्याचं बंधन आहे. राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना आम्ही या संदर्भात निर्देश दिले आहेत. आपली मोहीम सुरू ठेवायची आहे. परिवहन विभागाचा 20 नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई केली जाईल. 1 मे ते 15 ऑगस्ट या काळात ही मोहीम राबवली जाईल. या काळात आम्ही थेट कारवाई करणार नाही, पण ही मोहीम सुरू राहील. 100 दिवसांच्या या मोहिमेत सगळे रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठी बोलतील. 100 दिवसात कोणी जुजबी मराठी शिकू शकले नाही तर मग आपण बघून घेऊ. परिवहन खात्यात अशी तरतूद आहे की कोणी कितीही दबाव टाकला, कोणी किती बंदाचं हत्यार उपसलं, कोणी किती आंदोलनं करू म्हटलं तरी महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकलीच पाहिजे. आम्ही शिकवायला तयार आहोत, शिकून घ्या, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. आधी असं म्हणू तर द्या. याचं कारण असं आहे, तुम्हाला ह्या 565 पैकी किती जण म्हणाले आम्ही मराठी शिकणार नाही? एकही जण म्हणाले. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जर त्यांची मानसिकता असेल शिकायची, शिकू द्या ना. म्हणजे आताच आम्ही हे ठरवलं की नाही ते बोलणारच नाही मराठी, तर हे पण योग्य नाही. शेवटी मी परिवहन खात्याचा मंत्री आहे. मंत्री म्हटल्यानंतर जर आमच्या अधिकारी ड्राईव्ह करत असतील आणि ड्राईव्ह केल्यानंतर जर त्यांना 565 लोकांनी सांगितलं असेल की नाही महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी अनिवार्याची जी भूमिका, उलट आमच्या भूमिकेचं स्वागत केलं. किती लोकांनी स्वागत केलं? स्वागत केलंय. म्हणजे हे हिंदी भाषिक आहे, त्यांनी स्वागत केलेलं आहे. जर त्यांनी स्वागत केलं असेल तर त्याला संधी देणं आमचं कर्तव्य आहे. बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मला असं वाटतं की जर तरला न जाता आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांवर, मराठी साहित्यिकांवर आमचा विश्वास आहे की जेवढ्या लोकांना आम्ही लायसन्स दिलेलं आहे, जेवढ्या लोकांना बॅच दिलेलं आहे, ते सर्वच्या सर्व आम्ही जर ही एवढी मोहीम 100 दिवसाची मोहीम आहे, 100 दिवसाच्या मोहिमेमध्ये आमची सगळी लोक इन्व्हॉल्व्ह होत असेल, आम्ही एका सिनियर अधिकाऱ्याला जर त्या ठिकाणी नियुक्त केलं असेल तर 100% आम्हाला असं वाटतं ते मराठी बोलतील. जर नाही बोललं तर मग ठरवू ना, तुम्ही आहातच शेवटी. हा 20 पॉईंट काय काय असणार तुम्ही सांगितलं? नाही, तो कायद्यामध्ये तरतूद आहे. परिवहन कायद्यामध्ये ती तरतूद आहे. शेअर ऑटो रिक्षा त्यांच्या विरुद्ध पण तुम्ही कारवाई करणार आहे? सगळे झाले हो त्याच्यामध्ये. 2 व्हीलर 3 व्हीलर पॅसेंजर तेवढे सगळे. कारण आमची भूमिका स्पष्टपणे आहे. कोणी किती दबाव टाकला, कोणी किती बंदचे हत्यार बाळगलं, कोणी किती आंदोलन करू असं म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावं लागेल. आम्ही शिकवायला तयार आहोत, शिकून घ्या. आणि पूर्ण अजूनपर्यंत पुढे जाऊन आम्ही ठरवलं, समिती तर आम्ही केलीच आहे, पुढे जाऊन तो खर्च सुद्धा आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आम्ही रिक्षा महामंडळ केलेलं आहे. त्या रिक्षा महामंडळाच्या माध्यमातून आम्ही ते पैसे सुद्धा या साहित्य लोकांना देणार आहोत. आणि प्रमाणपत्रही जे राज्य शासनानं त्यांना अधिकार दिलेले आहेत मराठी शिकल्यानंतर प्रमाणपत्र देण्याचे, ते प्रमाणपत्र सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्थापन झालेल्या या मंडळाच्या माध्यमातून आम्ही मराठी शिकलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांना देणार आहोत. तुम्ही असा विचारच करू नका ना. मला असं वाटतं 100 दिवस आहेत, 100 दिवसाचा हा कार्यक्रम आम्ही ठरवून दिलेला आहे. 100 दिवसामध्ये जर जुजबी मराठी कोणी उद्या आम्ही वितरित करणार आहोत. वाढू शकतो ना. ह्या फक्त ड्राईव्ह जो घेतलाय 3,443 मधनं ड्राईव्ह तो घेतलेला आहे. रिक्षा चालक अजून जास्त असू शकतात. आणि इथे फक्त मीरा भाईंदर रिक्षा चालक आहे, कारण टॅक्सी तिकडे जात नाही, म्हणून रिक्षा चालकांचाच घेतलेला आहे. त्यांची शिकवणी ही दिवस कशी असणार आहे? कारण 1 मे ते 15 ऑगस्ट हा कालावधी असणार. त्यामुळे शिकवणी आम्ही पुस्तिका
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.